या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजिता चाकोते यांची वर्णी लागली आहे. सभापती पदासाठी विहित मुदतीत केवळ चाकोते यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या निवडीमुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या त्रिकुटाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहरात आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी जुन्या आणि निष्ठावंत घराण्यांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबले. चाकोते घराण्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेत कॅबिनेट दर्जाचे मानले जाणारे अस्थायी समिती सभापतीपद मिळाले. या निर्णयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटत आहेत. मात्र पक्षांतर्गत समीकरणे आणि नेत्यांच्या रणनीतीनुसार भाजपने रंजिता चाकोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पालकमंत्री आणि आमदारांची पॉवर या निवडीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शब्दाला वजन मिळाल्याचे दिसून येते. तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या फिल्डिंगमुळे विरोधकांनी या पदासाठी कोणताही उमेदवार उभा केला नाही. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देत नेत्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. नूतन सभापती रंजिता चाकोते यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्या हाती येणार आहेत. प्रलंबित विकास कामे, रस्ते, पाणीपुरवठा, शहराचे सौंदर्यीकरण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्या कशा प्रकारे निर्णय घेतात याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.